कधी कधी असं वाटतं की शिक्षण क्षेत्रामध्ये आता फक्त रिपोर्ट लिहिण्याचंच काम हे शिक्षक करतायत का? अर्थात ते थोडं एक्स्ट्रीमिस्ट वाक्य आहे आणि याचा निश्चितपणे अर्थ असा नाहीये की फक्त रिपोर्ट्स तयार करण्याचं काम शिक्षक करतायत. पण हे मान्य केलं पाहिजे की दर आठवड्याला, दर काही दिवसांनंतर अमुक एक आम्हाला रिपोर्ट हवाय, अमुक एक आम्हाला अहवाल करून हवाय, आम्हाला अशा पद्धतीचं डॉक्युमेंट हवंय, असे आदेश येत असतात आणि या आदेशांना पाळण्यासाठी ते शिक्षक त्यांचा शिकवण्याचा वेळ देतात का? कदाचित त्यांना हा सगळा वेळ कॉम्प्युटरच्या समोर बसून अशा पद्धतीचं एक्सेल शीटवरती काम करायला लागतंय. सगळ्याच गोष्टी वाईट नसतात. याच्यातही काही चांगल्या गोष्टी असू शकतील. पण याचं प्रमाण वाढलं हे मान्य केलं पाहिजे. त्याचं कारण खरा शिक्षक जो असतो किंवा खरा जो प्राध्यापक असतो, तो विद्यार्थ्यांमध्ये रमतो. तो कुठे दिसला पाहिजे? तर तो वर्गामध्ये शिकवताना दिसला पाहिजे. तो प्रॅक्टिकलच्या लॅबोरेटरीमध्ये दिसला पाहिजे जिथं प्रयोग करतोय. तो रीडिंग हॉलमध्ये किंवा लायब्ररीमध्ये दिसला पाहिजे किंवा जास्तीत जास्त तो स्टाफ रूममध्ये दिसला पाहिजे. तो विद्यार्थ्यांसोबत दिसला पाहिजे. पण याच्या व्यतिरिक्त जेव्हा केवळ क्लेरिकल कामामध्ये शिक्षक गुंतला जातो, तेव्हा त्याला शिकवण्यासाठी वेळ कमी मिळू शकतो असं माझं मत आहे. जरी मी आता सुरुवातीला असं म्हटलं, की फक्त रिपोर्ट लिहितायत का? पण तसे प्रकारची परिस्थिती गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये झालेली दिसते आपल्याला आणि अनेक शिक्षक याची नकारात्मक भावना व्यक्त करताना दिसतात. फक्त त्यांना बोलता येत नाहीये. मला असं वाटतंय, की शिक्षकांना वर्गात शिकू द्यात, तेवढंच त्यांचं काम आहे.